की मी सकाळी पूजा करते आणि रात्री नॉनव्हेज खातो, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जर शाकाहारी पूर्ण असेल आणि तो 5 तास पूजा करत असेल आणि त्याचे विचार एकदम घाणेरडे आहेत, बुद्धी एकदम अशी विचलित आहे, तो राक्षसी विचारांचा आहे, शिव्या देत बोली असेल, तर त्या 5 तासात सेवा करण्याचा काय उपयोग? अशा वागण्यामुळे त्याची जी केलेली सेवा असते ती देव स्वीकारत नाही. हे बघा, आपण खातो तसे आपले विचार बदलतात, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण जेव्हा आपण देवाची सेवा करतो ना, ती जर मनापासून केली ना, स्वामी सेवा नक्की सफल होते. पण हे बघा, नॉनव्हेज कोणी सोडू शकत नाही, सेवा पण एकदम चालू करू शकत नाही आणि नॉनव्हेजसुद्धा आपण पटकन नाही बंद करू शकत. ज्यांना नेहमीच खायची सवय असते अशा व्यक्तींचं जेव्हा आपण सेवा करत जातो ना, तेव्हा आपल्याला आपोआपच अनुभव येत जातात. तेव्हा आपल्याला कोणी सांगण्याची गरज नसते. जेव्हा आपले अनुभव स्वामींच्या बाबतीत येत असतात तेव्हा आपलं आपणच नॉनव्हेज आपले कमी होत जाते. हे जेव्हा आपण स्वामींच्या मागील स्वामींच्या सेवे मार्गात जातो ना, तेव्हा बरोबर हळूहळू कमी होत जातं आपले नॉनव्हेज आणि स्वामी बरोबर ज्याच्याकडून जेवढी सेवा आहे ना ते बरोबर करून घेत असतात आणि ज्याच्याकडून ज्या गोष्टी सोडायच्या आहेत ना त्या बरोबर सोडवतात स्वामी. फक्त एवढाच महत्त्वाचं आहे की जी आपण सेवा करतो ती मनोभावी केली पाहिजे. कोणत्या गोष्टी आपल्याकडून स्वामी बरोबर सोडवून टाकतात आपल्याकडून ते बरोबर करून घेतात. नॉनव्हेज किंवा कोणतरी व्यसन आपण 1 ते 2 दिवसात नाही सोडवू शकत. नॉनव्हेज किंवा व्यसन जेव्हा आपण स्वामी सेवा करायला लागतो तेव्हा आपण बरोबरच ते करतो. आपल्या सर्वांना हे तर माहितीच आहे की आपण नॉनव्हेज खाल्ल्यावर देवाची पूजा करू शकत नाही आणि देवाला नमस्कारही करू शकत नाही. म्हणजे हे उत्तर आपल्याला माहितीच आहे, तर दुसऱ्यांना कशाला विचारायचा हा प्रश्न. जेव्हा आपल्याला स्वामी सेवा केल्यानंतर जे फळ भेटते ना, तितकेच आपल्या मनाला आपण समजावायला लागतो. कोणाला विचारायची गरज पडत नाही. देव आपल्याला कधीच सांगत नाही की बाबा माझ्यासाठी तू एवढं कर तेवढं कर, असं आपल्याला देव कधीच सांगत नाही. पण जेव्हा आपण सेवा करतो ना, 1 ते 2 दिवसात हे होणं अशक्य असतं. आपल्या मनानेच पुढे होत जाते. फक्त आपल्याला जेवढे लक्षात ठेवून स्वामी सेवा करायची आहे, सेवा करताना कोणाशी वाईट बोलू नये, मनोभावे सेवा केली पाहिजे. कोणाविषयी वाईट विचार नको.